नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात. तर आता ओवी झोपी जाते तेव्हा जानकी ही आपलं झोपण्यासाठी अंथरूण खाली करते, चटई धरते. तर आता लगेच ऋषिकेश तेथे येतो. ऋषिकेश लगेच आपली दुसरी चटई घेतो आणि बाजूला थोडंसं अंथरूण करतो. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय करता, परंतु ऋषिकेश मात्र जानकीशी एकही शब्द बोलत नाही आणि अगदी शांतपणे तो आपलं अंथरूण करतो आणि त्यावर झोपतो. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते आणि वाईटसुद्धा खूप वाटते. तर ओवी आता हे सर्व पाहते आणि ओवीला हे सर्व बघून आणखीनच वाईट वाटते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश लगेच तिकडे तोंड करून झोपतो. तेव्हा आता ओवी ही सर्व बघून विचारते की आई बाबा अजूनसुद्धा तुझ्यावर रागावलेले आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ग बाळा, अगं तुला असं का वाटलं. तेव्हा आता ओवी म्हणते की हे बघ आई, मी आता लहान नाही, मला सर्व काही कळतं. बाबा तुझ्यावर रागावलेले आहे. तेव्हा मात्र आता ओवी उठते तर जानकीसुद्धा उठते. दोघीही उठून बसतात. आता ओवी म्हणते की आई हे बघ, हे भांडण आता तुलाच सोडवावं लागेल, तुला शांत व्हावे लागेल. तर आता जानकी म्हणते की हो बाळा, हे सर्व मलाच करावं लागेल, परंतु मला हेच कळत नाही की कसं हे भांडण मी कसं सॉल्व करू म्हणून. तेव्हा आता ओवी म्हणते की आई हे बघ, तुला हे सर्व सोपं आहे, तू नक्की करशील. उद्या सकाळी लवकर उठ आणि तू बाबांना समजाव, बाबा नक्की तुझं ऐकतील. परंतु तुमच्यातील हे भांडण आता सॉल्व करा, कारण उद्या स्पर्धेची तुमची ही गेम आहे. त्यामुळे जर तुम्ही असे भांडलात तर मग तुम्ही हा स्पर्धा कशी जिंकणार. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी हे बघ बाळा, मी नक्की प्रयत्न करेल आणि स्पर्धेची तू अजिबात काळजी करू नको, आम्ही नक्की एकत्र येऊन ही स्पर्धा जिंकू. आणि आता बाळा तू काळजी करू नको, तू झोप बरं निवांत. तर आता तेव्हा कुठे ओवी ही खाली झोपते. आता जानकी सुद्धा खाली आपलं डोकं ठेवते आणि तिला सुद्धा आता खूप असं ऋषिकेशच्या वागण्याचं वाईट वाटत असतं, परंतु तिची चूक आहे म्हणून जानकी शांत राहते. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये जी काही आग पेटलेली असते, कारण आता सारंग आणि सुमित्रा या दोघांमध्ये तुंबळ अशी भांडण जुपतं. कारण आता सुमित्राने जेव्हा सारंगच्या कानामागे दिलेली असते तेव्हा मात्र आता सारंग खूप असा भडकलेला असतो. सारंग म्हणत असतो की आई अगं, तू एका सावत्र मुलासाठी सख्या मुलावर हात उचलला. तेव्हा मात्र आता सुमित्रा जोरात ओरडते की सारंग, परंतु सारंग कुठे कमी असतो. ऐश्वर्याचा बोल बोलणारा तो बैल आता आईवर सुद्धा अगदी असा म्हणजे तडफडून उठतो की काय काय सारंग काय बोलतेस. तो ऋषिकेश आपली कंपनी बर्बाद करायला निघाला, त्यामुळे तो येणार नाही हे घर आणि कंपनी वाचवण्यासाठी. तेव्हा मात्र आता सुमित्राला धक्का बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की काय सारंग, घर म्हणजे काय. तेव्हा मात्र आता सारंग जे काही आहे ते अगदी खरं बोलून जातो. हो आई, या कंपनीबरोबर हे घरसुद्धा गहाण आहे. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. ऐकल्यानंतर मात्र आता नाना हे अगदी तडफडून उठतात आणि काय बोलतो सारंग, अरे काय म्हणतोस. तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं, परंतु ऐश्वर्याला आता इतका राग ह्या सारंगचा येतो की ह्या डिफेक्टिव्हचा पीसचा मेंदू जरा लहानपणीच गंजलेला दिसतो आणि नानांसमोर बोलण्याची काय गरज होती. आणि तसंही हा म्हातारा त्यांच्याच बाजूने आहे, त्यामुळे झाले आता आणखीन ड्रामा होऊन हा तमाशा सुरू होईल. तेव्हा नाना आता भडकतात. नाना म्हणतात की काय घर घर. तेव्हा आता लगेच सुमित्रा हा नानांना धरतो आणि तिकडे मात्र आता हे ऐकून सुमित्राला सुद्धा चक्कर येते. तर आजी आणि अवंतिका सुमित्राला सांभाळतात, परंतु ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना त्याचा काही फरक नसतो. तेव्हा मात्र आता नानांना इतका त्रास होत असतो. तो सुमित्र म्हणतो की नाना हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, शांत राहा. तेव्हा आता नानांना तो शांत करतो आणि आईजवळ येतो. सुमित्रा आता खूप अशी रडत असते. तर सुमित्रा आधार देतो की आई हे बघ, कोणी कितीही घर गहाण ठेवलं अवंतिका आणि मी आहे ना, मी या घराला काही होऊन देणार नाही. तर लगेच आता सारंग म्हणतो की ओ वकील साहेब, तुमच्या मदतीची गरज नाही. आम्ही किती जे काही केले ना, त्यासाठी आम्ही ही स्त्री आणि सोची जी मुळशीमधील स्पर्धा आहे जिंकू आणि हे घर सोडू. आले का तुमच्या ध्यानामध्ये. तेव्हा आता सुमित्राला ह्या सारंगचा आणखीन राग येतो. तेव्हा अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की कमालच आहे तुमची, म्हणजे एखाद्याला आजारपण स्वतःच द्यायचं आणि स्वतःच औषध शोधायला जायचं. तेव्हा आता नाना भयंकर चिडतात.
निघतात तर सौमित्र परत नानांना समजावतं की नाना हे बघा शांत व्हा, मी आपल्या घराला काही होऊन देणार नाही। तेव्हा मात्र आता सारंग अगदी आपल्या धुंदीत परत म्हणतो की ओ दादासाहेब, एकदा सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही, मी आपल्या घराला काही होऊन देणार नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की काय रे सारंग, आत्ता तर भल्या वाटा करतो, मग ही जी अक्कल आहे ना ती घर गहाण ठेवताना का वापरता आली नाही, कुठे गेली होती तुझी अक्कल? रे हे घर आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि आम्ही सर्व काही त्याच्यावर आहोत, त्यामुळे एकदा घर गहाण ठेवताना थोडीशी जरी अक्कल नव्हती का तुला? अरे एकदा आमचा विचार करायला हवा होता। इतक्या सहजपणे तू हा निर्णय घेतलास। तेव्हा आता सुमित्राला या सारंगचा खूप राग येतो। तेव्हा सारंग आता लगेच सुमित्रा समोर येतो आणि काय ग, एक विचारू का तुला? काय ग, तुला कसला राग आला? ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी जानकी वहिनीला घरी बोलावलं त्याचा राग आला की हे घर मी गहाण ठेवलं याचा राग आला? तेव्हा आता सुमित्रा उठते। सुमित्रा तडकनी सारंगला म्हणते की हे बघ, तू जे काही बोलतोस ना त्याचा मला राग येतो, कारण आम्हाला विश्वासच न घेता तू हे घर गहाण टाकलं। अरे घर गहाण ठेवताना तुला एकदा सुद्धा आपल्या आई बाबांचा विचार घ्यावा असं वाटलं नाही का? तेव्हा आता सारंग लगेच मोठ्या आवाजात म्हणतो की माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून मी घर गहाण टाकले। तेव्हा आता नाना सुद्धा अगदी सारंगला त्यांच्या त्या म्हणजे भाषेमध्ये खूप असे बोलत असतात, कारण त्यांच्या जीवाचा इतका त्रागा होत असतो परंतु ते स्वतःला काही आवरू शकत नाही। त्यानंतर आता सुमित्रा लगेच म्हणते की का रे, का विचार आला नाही का? एकदा आम्हाला विचारावंसं वाटलं नाही म्हणून सुमित्रा रडत आता जाब सारंगला विचारत असते। सुमित्रा म्हणते की का आपल्याकडे पर्याय नव्हता आणि का अशी वेळ आली होती तुला घर गहाण ठेवण्याची? तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हे वेळ तर ऋषिकेशने आपल्यावर आणली, तुझ्या त्या ऋषिकेशने आमच्यावर ही वेळ आणली। कळलं ना आता सगळ्यांना की हे सर्व कुणामुळे झाले? आणि नाना, अहो तुम्हाला कळलं का? कळतंय ना तुम्हाला की ही वेळ कुणामुळे आली? तेव्हा आता नाना ह्या सारंगशी एकही शब्द बोलायला तयार नसतात की जा तू इथून जा, असं हातवारे त्याला करतात। सारंग म्हणतो की त्याने आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या विरुद्ध भडकवलं, आपल्या कंपनीला जे काही कमिशन मिळालेलं होतं तर ते बंद झाले आणि त्याने एवढंच नाही तर स्वतःचे जे ऍप सुरू केले आणि त्यामुळे आपल्या कंपनीचं केवढं मोठं नुकसान झालं याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट त्याने रद्द करून टाकले, त्यामुळे आई तूच सांग की मी काय करणार होतो? म्हणून परत आता सुमित्रा जवळ येतो आणि आता सुमित्राला सांगायला सुरुवात करतो। तेव्हा आता सुमित्राला धक्का बसत असतो की नक्की हे काय झालं असेल। सारंग पुढे सांगतो की त्याच क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, आपल्या कंपनीसाठी केले, मला जे काही वाटत होतं, कारण माझ्याकडे पर्याय नव्हता, मी आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या घरासाठी हे सर्व केल्याचे सांगायला सुरुवात करतो आणि मला कोणी समजून घेत नाही म्हणून थोडंसं रडण्याचे नाटक करतो। ऐश्वर्या लगेच आता पुढे येते, सारंग, अहो सारंग शांत व्हा, शांत व्हा, मी आहे ना, अहो मी तुम्हाला घेते ना समजून आणि इथून पुढे सुद्धा मीच तुम्हाला समजून घेणार आहे, त्यामुळे शांत व्हा बरं, स्वतःला असा त्रास करून घेऊ नका। म्हणून आता तोंड चोपडेपणा करायला ही ऐश्वर्या खोट्या प्रेमाचं नाटक करायला सुरुवात करते आणि परत आता ओरडायला सुरुवात करते की यांना काय करणार आहे, बाहेर इतकं कडेलोट असं कॉम्पिटिशन सुरू आहे, यांना काय करणार घरामध्ये बसून? अहो सारंग, माझ्या डॅडाचा जर आपल्याला सपोर्ट नसता तर आपण इथपर्यंत ही मजल मारलीच नसती। तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, तुम्ही एकदम असं खरं बोलतात, यांना नाही कळणार की आपण असे का वागतो ते। सुमित्रा रागाने म्हणते की हो नाहीच कळणार, कारण एकत्र कुटुंबात राहत असताना एकट्यावर नाही तर अख्ख्या कुटुंबावर संकट येत असतात। नाना म्हणतात की हो हे खरं आहे, आपला बिझनेस जर बुडाला तर आपण रस्त्यावर येऊ आणि ही वेळ आहे ना ती सर्वांवर जी काही आणली ना ती तू सुद्धा केली, हे लक्षात ठेव। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते मग आम्ही काय करणार होतो? अहो जर मोठं काहीतरी आपल्याला मिळवायचं असेल तर सर्व काही अगदी टोकाला लावच लागते आणि मुळात मी तुम्हाला हे सांगून तरी काय करणार आहे, तुम्हाला तरी यातील काय कळतं? कारण जे काही मिळतं ना घरामध्ये तुम्हाला आयतं बसून मिळतं, तुम्हाला फक्त काही करता येत नाही, जे काही करतो ना ते फक्त सारंग आणि मी करतो। समोरचे इतके घाणेरडे असे डावपेच खेळत असतात आणि आपण काहीच करायचं नाही, केवळ हातावर हात देऊन शांत बसायचं। आणि का शांत बसायचं? त्यामुळे हे बघा, कोणी आता मनावर काही घेऊ नका आणि हे बघा, चांगलं वागून काही होणार नाही आणि खरं वागून या जोरावर आम्ही ही स्पर्धा नाही जिंकू शकत आणि आपण काही करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला असं वागावं लागलं, हे लक्षात ठेवा। आपल्याला वाचवायला आम्ही हे सर्व केलं, त्यामुळे डोंट वरी, हे घर सुद्धा आम्हीच वाचू आणि ही कंपनी सुद्धा आम्हीच वाचू। तेव्हा आता नानांना इतका राग येतो, ऐश्वर्या जे काही बोलते ना ते ऐकून नानांच्या तळपायाची आग मस्तकात जाते। आपल्या हातातील जो रुमाल आहे ना, नाना ऐश्वर्याच्या अंगावर
अंगावर फेकून देतात आणि छे शी असं बोलतात. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याला पाठीमागे घालतो आणि नाना काय हे करतात असं रागाने विचारतो. तेव्हा नाना आता हातवारे करून सांगत असतात की या दोघांना माझ्या समोरून जायला सांगा. तेव्हा आता हे ऐकून सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो चला ऐश्वर्या. तर ऐश्वर्या लगेच आपला तोऱ्यात पदर सावरते आणि तोऱ्यात ते दोघे निघून जातात. तेव्हा नानांच्या जीवाला खूप असा त्रास होत असतो आणि नानांचा त्रास बघून सुमित्राला आता खूप असं रडायला येतं. सुमित्रा आता सौमित्राच्या गळ्यामध्ये अगदी पडून खूप अशी रडत असते. तेव्हा सौमित्र हा आईला समजावतो की आई प्लीज तू शांत हो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ओवी तयार होते. जानकीला आवाज देते की आई आवरलं का तुझं. तेव्हा आता जानकी तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि हो आवरलं, तू अगोदर दूध पिऊन घे, तुझ्यासाठी मी नाश्ता तयार करून ठेवलेला आहे, तू खाऊन घे. आणि तेव्हा ऋषिकेश तयार होऊन बाहेर येतो की नाही म्हणून जानकी आणि ओवी अगदी दरवाजाकडेच पाहत असतात. तेवढ्यात ऋषिकेश तयार होतो आणि बाहेर येतो, परंतु ऋषिकेश मात्र एकही शब्द जानकी आणि ओवी या दोघींशी सुद्धा बोलत नाही, अगदी शांत असतो. आणि तेवढ्यात जानकी धावतच आत जाते आणि चहा बिस्किट घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे बघा चहा आणि बिस्किट थोडंसं खाऊन घ्या. परंतु ऋषिकेश जानकीच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही आणि ओवीला म्हणतो की ओवी चल आपल्याला उशीर होतोय. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा प्लीज अहो तुम्ही खा ना थोडंसं, आणि तुम्ही लेकीचं सुद्धा नाही ऐकणार का, माझं सुद्धा नाही ऐकणार का. तर जानकी म्हणते की होय बघा ऋषिकेश अहो खाण्यावर कशाला राग काढतात, घ्या ना अहो लेकीचं तरी ऐका. परंतु ऋषिकेश मात्र आता कुणाचं काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश काल रात्रीसाठी खरंच सॉरी. तेव्हा मात्र आता ऋषिकेश चहा घेतो आणि ते बिस्किट खातो आणि त्याचा चहा आणि बिस्किट खाऊन झाल्यानंतर मात्र तो लगेच ओवीला म्हणतो की ओवी माझे झालेले आहे, तुमचे झाल्यानंतर तुम्ही बाहेर या. म्हणून ऋषिकेश काही ऐकून न घेता लगेच बाहेर निघून जातो. ओवी आणि जानकी या दोघींना खूप असं वाईट वाटतं. तर ओवी म्हणते की आई अगं बाबा तर अजून तुझ्यावर रागवलेले आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना बाळा तू बघतेस ना सकाळपासून मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु ते काही उत्तर देत नाही आणि बोलायला सुद्धा काही तयार नाही. तुझे बाबा खरंच खूप चिडलेले आहेत. तेव्हा आता ओवी म्हणते की पण आई अगं आय नो तू एकदा परत भांडण मिटवण्याचा ट्राय कर ना, कॉर्डिनेशन आहे आणि तुमचं पॅचअप तर व्हायलाच हवे. तेव्हा आता जानकीला हेच कळत नाही की आता मी नक्की काय करू ते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा तयार होते आणि सारखी ती एका ठिकाणी रडत बसलेली असते. सारंग जे काही बोललेलं असतो काय होतं खोटं बोलल्याने हे सर्व काही घडलेला प्रकार आणि सारंग किती म्हणजे त्याची भाषेत बोलत होता हे सर्व काही सुमित्राला आठवून तिला आता खूप असा त्रास होतो. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि ते ऋषिकेश आपला कंपनी बर्बाद निघायला तो येणार नाही हे सर्व वाचवायला. या सर्वाची आता सुमित्राला प्रत्येक शब्दाची आठवण होत असते. सारंगच्या कानामागे दिलेले क्षण तिला आठवतात. आणि तेवढ्यात मात्र सौमित्रा आणि अवंतिका तयार होऊन बाहेर येतात. स्पर्धेचे ड्रेस घातलेले असतात आणि ते दोघेही आता आईजवळ येतात. सुमित्राला विचारतात की आई तू ठीक तर आहेस ना. आणि त्यांच्या मागून ऐश्वर्या आणि सारंग तर त्यांचा ड्रेस घालून तयार होऊन आलेलेच असतात. सौमित्र म्हणतो की आई आम्ही स्पर्धेला जातोय आशीर्वाद दे. म्हणून दोघंही आता सुमित्राच्या पाया पडण्यासाठी खाली वागतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा त्यांना आशीर्वाद देते. हे दोघेही आता सुमित्राच्या पाया पडतात. तेव्हा आता अवंतिका ही आईचा हातात घेते आणि आई काल जे काही झाले ना तर लगेच सौमित्र अवंतिकाला खुणावतो आणि आपल्या मागून सारंग आणि ऐश्वर्या आलेले आहेत हे दाखवतो. तेव्हा अवंतिका मागे वळून पाहते आणि आईंचा हात हातामध्ये घेऊन म्हणते की आई आम्ही येतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा आता सुमित्रा फक्त हो म्हणून मान डोलावते. अवंतिका आणि सौमित्र निघून जातात. तर लगेच ऐश्वर्या आणि सारंग पुढे येतात. सारंग आता सुमित्राजवळ यायला सुरुवात करतो परंतु ऐश्वर्या त्याला थांबवते आणि सारंगला म्हणते की सारंग हे बघा नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका, आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे, तेथे जाण्यासाठी आपल्याला उशीर होतोय चला. तर आता हे सर्व ऐकून सुमित्राला आणखीन राग येतो. तर आता म्हणजे वाईट सुद्धा वाटते. तर ऐश्वर्या लगेच तोऱ्यात पुढे जाते आशीर्वाद न घेता आणि सारंग तर तिच्या मागे अगदी नंदीबाईला सारखा मान डोलावतच निघून जातो. तेव्हा सुमित्राला आणखीन वाईट वाटते. तर आता इकडे मैदानावर सर्व येऊन पोहोचतात आणि आता स्पर्धेला सुरुवात होते. आपले जे काही अंकुश जी आहे तर ते आता अँकरचे काम करतात की चला आता सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यामुळे आता आपण पुढच्या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचे जे काही आहे तर आता मुळशी गावातील ही श्री आणि सो ही स्पर्धा आता पुन्हा सुरू होत आहे आणि या स्पर्धेत मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो. तेव्हा आता
सर्वत्र टाळ्यांचा गडगडाट होतो, टाळ्या वाजवल्या जातात. स्पर्धक हे आपापल्या जागी आता बसलेले असतात, ते पण आता जोडीने. आणि मंडळी, मी तुम्हाला या स्पर्धेची थोडीशी गंमत आणि त्याबद्दल सांगतो, कारण ही स्पर्धा आहे तर ती प्रचंड व्हायरल झाली. कारण चौकात रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेबद्दल चर्चा सुरू आहे. गल्ली गल्लीमध्ये एकच स्पर्धा आणि कोणती जोडी जिंकणार आहे याबद्दल चर्चा सुरू आहे. तेव्हा आता सर्व कपल्स हे अगदी खुश असतात आणि गावातील मुळशी लोकांना ही उत्सुकता लागलेली असते की आता ह्या स्पर्धेमध्ये कोणतीशी जोडी जिंकणार आहे. ते सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेश यांच्याकडे बोट करून असतात. स्पर्धेचा TRP इतका वाढलेला आहे, त्यासाठी या स्पर्धेला अगदी जोरदार टाळ्या वाजवा. तेव्हा आता सर्वजण इतके तेथे लोक जमलेले असतात ही स्पर्धा बघण्यासाठी आणि सर्वांच्या मनामध्ये एक असा जल्लोष असतात. सर्वजण अगदी उत्साहाने टाळ्या वाजवतात. आणि चला मित्रांनो, आता मी मुद्द्यावर येत आहे. म्हणून सर्वांना आता अंशुमन सरांचं खूप असं हसायला येतं. आपली ओवी तर खदखद हसते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश फक्त शांत असतो आणि जानकी ही ऋषिकेशला बोलण्याची प्रयत्न करत असते. तेव्हा आता लगेच अंशुमन सर पुढे सांगतात की चला मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या खेळाला सुरुवात करूयात. जी स्पर्धा आपण खेळणार आहोत ती स्पर्धेला, कारण पहिली फेरी आपण खेळलो आहोत ही श्रीम बरोबर आणि आता दुसरी फेरी आता सोम बरोबर खेळलेला आहोत. त्यामुळे आता ह्या दोन्ही श्री आणि सो यांच्या दोघांमध्ये आता एकत्र ही स्पर्धा आपण खेळणार आहोत. तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा आम्ही जबरदस्तीने तुम्हाला खेळायला लावणार आहोत. मंडळी, मला सांगा की कॉम्बिनेशन म्हणजे काय? चला बरं लवकर सांगा जोड्यामधील एक जण, आणि आपण विनरलाही विचारूयात. म्हणून ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे, सांगा बरं कॉम्बिनेशन म्हणजे काय? परंतु आता ऋषिकेश सुद्धा काही उत्तर देत नाही आणि जानकी सुद्धा काही उत्तर देत नाही. तर अंशुमन म्हणतात की कमाल आहे, म्हणजे तुम्ही आता विनर आहात आणि तुम्हाला हे माहिती असेलच असं मला वाटलं होतं. बरं, काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो की विचारे तुमचा आहे ना जो अँकर, तो तुम्हाला सांगेल की कॉम्बिनेशन म्हणजे काय. हे बघा, कॉम्बिनेशन म्हणजे नवरा घाईघाईत जर कामाला निघाला आणि पटकन तो दरवाजात आलो आणि बायकोला हाक मारतो, परंतु बायको मात्र काही न बोलता त्याच्या हातावर रुमाल ठेवते, तर याला म्हणतात कॉम्बिनेशन. तेव्हा आता सर्व कपल्स हसतात आणि जानकी आता ऋषिकेशकडे पाहून हसते, परंतु ऋषिकेश आता हसत सुद्धा नाही आणि जानकीकडे पाहत सुद्धा नाही. तो एकटक अगदी खाली मान घालून आता बसलेला असतो. तेव्हा आता विचारे पुढे म्हणतात की हे बघा, एवढंच नाही, कारण बायको ही किचन मध्ये पीठ मळते आणि तिचे हात हे पिठाने माखलेले आहेत, तर तिचे केस बट पुढे येतात आणि तिची ही तगमग बघून नवरा आपल्या हाताने येऊन तिची बट तो मागे करतो. याला म्हणतात कॉम्बिनेशन. म्हणजे तिच्या मनातील आणि त्याच्या मनातील कळून न बोलता एखादी गोष्ट करणं म्हणजे हे नवरा बायकोचं कॉम्बिनेशन असतं आणि त्यासाठी जोरदार असा टाळ्या पाहिजे. तेव्हा मात्र आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आपल्या क्षेत्रात हेच कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी एक गोष्ट लक्षात घ्या, लग्नाच्या सप्तपदीमध्ये 6वा रूल हेच सांगतो, नवरा बायकोने आयुष्यामध्ये संसारात आपल्या एकमेकांना न सांगता एकमेकांना सांभाळलं पाहिजे, हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे चला आता असो, मी जो काही आता माझा फाफड हा मसाला आहे ना तो जास्त नाही फाकवत. त्यामुळे चला आता ह्या स्पर्धेला सुरुवात करूया आणि आत्ताची जी स्पर्धा आहे तर ती पाणी भरणार. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि सर्व कपल्स हे अगदी जोमाने ही स्पर्धा खेळायला तयार होतात. ऋषिकेश आणि जानकी मात्र अगदी शांत असतात. जानकी ऋषिकेशला अगदी म्हणत असते की ऋषिकेश ऋषिकेश, परंतु ऋषिकेश एकही शब्द बोलत नाही आणि ह्या सारंगचं लक्ष सर्व काही आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांवर असतं. तेव्हा तो ऐश्वर्याला अगदी खुणावून तिकडे दाखवतो, तर ऐश्वर्या सुद्धा आता त्या दोघांना बघून अगदी खुश होते. तर आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अहो असं काय करतात, बोला ना तुम्ही एकदा तरी माझ्याशी. अहो ऋषिकेश, ऐकलं ना तुम्ही, पाणी भरण्याची स्पर्धा आहे. अहो आपल्याला एकत्र मिळून ही स्पर्धा खेळावी लागणार आहे. अवंतिका आणि सौमित्र ह्या दोघांकडे पाहतात आणि हे दोघे एकमेकांशी बोलत नाही हे बघून त्यांना दोघांना खूप असं वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना आनंद होतो. आता जानकी अगदी विनवण्या करून ऋषिकेशच्या थकते, अहो ऋषिकेश ऋषिकेश, परंतु आता हे सर्व बघून ऐश्वर्या मनात म्हणते की खरंच राजा राणीचा काय असा बँड वाजवला मी, भांडा ना दोघेही अगदी कडाकोड भांडा, परंतु आज मात्र कालपर्यंत विनर असलेली जोडी आज सर्वांसमोर पहिले आला होतात, विनर बनला होतात, परंतु आज मात्र पहिले येतात, पण ते पण शेवटून. तेव्हा आता पुढे जे काही अँकर आहे तर ते सांगतात की मंडळींनो,
मुलांनो, तुम्हाला तुमच्या समोर 6 असे ड्रम दिलेले आहेत आणि 6 बादल्या दिलेल्या आहेत। त्यामुळे या बादल्यांनी मात्र तुम्हाला आता हे जे काही ड्रम भरायचे आहे तर ते अगदी जोडी जोडीने भरायचे आहेत। त्यामुळे प्रत्येक जोडीमध्ये 2 बादल्या असतील। मंडळींनो, तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्या कॉर्डिनेशनने तुम्हाला ते ड्रम भरायचे आहेत आणि हे सर्व करताना असताना तुम्हाला फक्त वेळ आहे की 10 मिनिट। 10 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ड्रम मध्ये जी जोडी आपलं पाणी होतील ना तर त्यांच्यातील कॉर्डिनेशन हे सगळ्यात जास्त असेल आणि त्यानंतर आता आपले जजेस साहेब आहेत तर ते निकाल लावणार आहेत आणि नंतर ठरवणार आहेत की या फेरीतील विजेती जोडी कोणती आहे ते। तेव्हा आता ह्या गेम बद्दल ऐकून ऋषिकेशला जानकी समजावते, कारण जानकीला हा गेम खूप आवडतो। ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपण हा गेम अगदी सहजपणे जिंकू शकतो। आपल्यातील कॉर्डिनेशन किती भारी आहे हे आपण त्यांना दाखवून देऊ। प्लीज ऋषिकेश, आओ एकदा तरी बोला, मनातील राग काढून टाका आणि गेमवर फोकस करा। हा गेम आपण नक्की जिंकू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावे लागेल। तेव्हा तर ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश म्हणतो की कसला प्लॅन? काही प्लॅन बिन मला करायचं नाही, हे लक्षात घे। आणि जे काही आपण गुण मिळवले होते ना ते फक्त तुझ्यामुळे ते गुण मी गमावले आणि प्लॅन करून आता काही होणार नाही। तर जानकी म्हणते की असं कसं? सगळं काही आता चांगलं होणार आहे, हे लक्षात घ्या। जानकी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा। तर ऋषिकेश म्हणतो की काय विश्वास? जानकी, तेवढं सोडून बोल। तेव्हा जानकीला वाईट वाटतं। जानकी म्हणते की ऋषिकेश, असं बोलू नका। असं बोलून तुम्हाला काय वाटतं कळतं का? मी माझी चूक मान्य केली, जे काही झाले त्याचा खरंच मला पश्चाताप आहे। मी फसले त्यामुळे गुण गेला आणि आता जे झाले ते मी नाही बदलू शकत, पण जे होणार आहे ते मात्र मी बदलू शकते। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या अगदी खुश होऊन या दोघांकडे पाहत असतात। त्यांना खूप असा आनंद होत असतो। पण त्यासाठी ऋषिकेश, मला तुमची साथ लागणार आहे, आपण हे बदलू शकतो। ऋषिकेश, आपण नेहमी म्हणतो ना, हात नाही छोडना साथ नाही छोडना। मग आज ती वेळ आलेली आहे। तर ऋषिकेश, हा राऊंड धरून आणखीन 5 राऊंड आहे, मग त्यातील आपण सहजपणे सर्व राऊंड जिंकू शकतो। सगळे गुण आपण मिळू शकतो जर आपण एकत्र हे खेळायचं ठरवलं तर। आणि प्लीज तुम्ही मनातील राग काढून टाका। कुठल्या नवरा बायको मध्ये भांडण होत नाही, सगळ्या नवरा बायको मध्ये भांडण हे होत असतात। मी तर म्हणते जे भांडत नाही ना ते नवरा बायकोच नाही। आजपर्यंत आपण किती गोष्टी असं एकत्र मिळून केल्यात आणि आता ही सुद्धा स्पर्धा आपल्याला एकत्र मिळूनच खेळायची आहे। भांडण तर ऋषिकेश होतच राहतात। तुम्ही प्लीज हे भांडण बाजूला ठेवा आणि आता या स्पर्धेसाठी आपण एकत्र खेळूयात, अगदी एक मनाने। पण ऋषिकेश, आहो प्रेम तर कायम वर असायला हवं, हो की नाही? हो ना? तेव्हा आता तरी सुद्धा ऋषिकेश एकही शब्द जानकीशी बोलायला तयार नसतो। त्यानंतर आता इकडे जे काही जजेस आहे तर ते आता या विचारांचे म्हणजे अँकरच्या हातामध्ये एक कागद देतात आणि सर्वांमध्ये आता एक गोंधळ उडतो। तेव्हा आता हे म्हणतात की चला आता शांत व्हा आणि तुम्हाला एक सांगायचं की मागच्या स्पर्धेमध्ये एक विनर जोडी होती, ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांनी या स्पर्धेचा नियम मोडलेला आहे। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना तर खूप असा आनंद होतो, परंतु ऋषिकेशला मात्र आणखीन राग येतो। म्हणजे काय आहे की ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांनी ही स्पर्धा हरावी म्हणून या म्हणजे जानकी रणदिवे यांनी या दोघांना लाच देण्याचा प्रयत्न केला। तेव्हा मात्र आता सर्व लोकांमध्ये एक असे खळबळ उडते, सर्वांच्या मध्ये कुजबूज सुरू होते। अवंतिका आणि सौमित्र यांना आता इतकं वाईट वाटत असतं की नक्की आता यांच्यासाठी काय करावं, कारण यांनी हे केलेलं नाही तरी सुद्धा हे आरोप त्यांच्यावर होतात। त्यामुळे त्यांचा एक पॉइंट कापण्यात आलेला आहे आणि ती लाज न स्वीकारून हे सर्व काही उघडकीस आणल्यामुळे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांनी एक गुण मिळवलेला आहे, तो त्यांचा गुण कट करून ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना देण्यात येत आहे। मात्र आता ह्या गुण तालिका त्या बोर्डवर मात्र त्यांच्या म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगच्या नावापुढे तो एक गुण आता लावला जातो। त्यामुळे आता सर्वांमध्ये एकच अशी कुजबूज सुरू होते की ऋषिकेश आणि जानकी असं काहीच करू शकत नाही। तेव्हा मात्र आता हे अँकर पुढे म्हणतात की चला आता स्पर्धा आहे, अनेक वेळा सांगितलं जातं की यात चिटिंग करू नका म्हणून, अगदी काही प्रामाणिकपणे खेळा, न चिटिंग करता स्पर्धा खेळा, ओके? ऐश्वर्या लगेच उठते आणि म्हणते की हो ना सर, अगदी करेक्ट आहे, अगदी तुम्ही बरोबर बोललात, कारण आयुष्यामध्ये चिटिंग करू पुढे तर जाता येतच नाही। तेव्हा लगेच आता जे काही कपल्स पुढे येतात आणि ते कपल्स एकमेकांना म्हणत असतात की मला तर असं वाटलं असतं की जानकी आणि ऋषिकेश रणदिवे खूप मेहनत करून हे स्पर्धा जिंकतात, परंतु हे तर सरळ सरळ बेईमानी करतात। तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी त्यांच्याकडे पाहत असतात। ऋषिकेशला राग येतो आणि जानकीला वाईट वाटतं। सौमित्र आणि अवंतिका सुद्धा आता बाईकडे रागाने पाहत असतात।
तेव्हा आता ऋषिकेश तरी सुद्धा शांत असतो आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आणखी ही ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश आहो तुम्ही ह्या खेळामध्ये हरावं, तुमचा त्रागा व्हावा, तुम्हाला त्रास व्हावा हे तर त्या ऐश्वर्याला हवं आहे आणि त्यासाठी ती हे सर्व प्लॅनिंग करते। तिला हेच वाटते की आपल्या हातून चूक व्हावी म्हणून ती हे सर्व करते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तू जे केलं ती काही चूक नव्हती आणि तू केलेली चूक ही आपल्याला आज भोगावी लागते। आता सर्व काही खड्ड्यात गेले म्हणून ऋषिकेश आता एकटाच ते ड्रम भरत असतो। जानकी ही खूप समजावते पण तरी सुद्धा ऋषिकेश ऐकत नाही आणि शेवटी जानकीच्या हातातील बादली ही तिचा पाय घसरून खाली पडते। तोच आता ऋषिकेश हा धावतच येतो कारण ओवी ओरडली असते। तेव्हा आता या दोघांना ही स्पर्धा कशी ते जिंकणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।